नमस्कार, मी उमेश जानराव. शुभम ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आपण बरेच दिवसाच्या नंतर नाही का व्हिडिओ बनवत आहोत. खूप मोठा आपला ह्या व्हिडिओमध्ये गॅप झाला आणि बरेचसे आपले जे टोमॅटो उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत तर यांचे फोन येत होते, मेसेज येत होते की बरेच दिवस झाले म्हणे आपण टोमॅटो भावासंदर्भात काही व्हिडिओ बनवला नाही, तर एक व्हिडिओ लवकरात लवकर बनवा. आणि बरेचसे आपले शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांचे असे पण फोन येत आहे की थोडे जे भावाच्या अंदाजाचे जे व्हिडिओ जे आहेत तर हे तुम्ही खूप उशिरा व्हिडिओ बनवताय, थोडंसं लवकर व्हिडिओ बनवता जा, जेणेकरून आम्हाला पुढील लागवडी जे आहेत तर ह्या लागवडी आणि पुढचं नियोजन कसं करायचं काय याच्या संदर्भामध्ये आम्हाला एक अंदाज येऊन जातो आणि आयडिया येऊन जाते. बरेचसे शेतकरी जे बांधव आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अंदाज दिले आणि जसे ज्या पद्धतीने तुम्ही अंदाज दिले तर त्या पद्धतीनं अंदाज आतापर्यंत खरे होत गेले. तुम्ही जसं सांगितलं सेम त्या पद्धतीनं होत गेले. त्याच्यामुळे तुम्ही इथून पुढचे जे अंदाज जे आहे तर हे कंटिन्यू देत राहा, असे शेतकरी मित्रांचे फोन येत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आपण अंदाज देताना कुठल्याही एक तालुका किंवा एक जिल्हा किंवा एका राज्यापुरतं सीमित राहून नाही, तर आपले बाहेरच्या राज्यातले पण शेतकऱ्यांसोबत आपले संपर्क होत असतात, त्यांच्यासोबत पण फोनवरती कॉन्टॅक्ट होत असतो. कारण की टोमॅटो उत्पादन हे काही आता फक्त एकट्या नाशिक जिल्हा किंवा संभाजीनगर असेल किंवा पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही, तर भारतभरामध्ये जवळपास बऱ्याचशा राज्यांमध्ये नाही का टोमॅटो आज पिकल्या जातो. हिमाचल असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, खूप राज्यांमध्ये टोमॅटो आता अति प्रमाणामध्ये पिकवलं जात आहे. पण त्यातल्या त्यात जर आपण 1-2-4 राज्य जर धरले तर याच्यामध्ये मुख्य पीक नाही का टोमॅटो आज धरलं जातं. जसं महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, पुणे झालं, ह्या जिल्ह्यांमध्ये जसं टोमॅटोचं उत्पादन खूप जास्त प्रमाणामध्ये असतं शेतकरी मित्रांनो, तसंच उत्पन्न आपले कर्नाटकमधले जे काही जिल्हे आहेत तर बरेचसे जिल्हे असे आहे की तिकडं महाराष्ट्रापेक्षा पण नाही का जास्त टोमॅटोचं उत्पादन घेतलं जातं आणि टोमॅटोचं पीक घेतलं जातं. तर शेतकरी मित्रांनो, असंच काही जे नवीन आहेत आताच जे शेतकऱ्यांसोबत काही बोलणं झालेलं आहे कर्नाटकच्या, तर मी तुम्हाला नाही का ते रेकॉर्डिंग ऐकवतो मित्रांनो. पण जर त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही कदाचित आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आम्ही जे असे व्हिडिओ जे बनवतो तर हे सगळ्यात आधी माहिती तुम्हाला नाही का आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत असते. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईबसाठी आपण कुठलीही फीस ठेवलेली नाही आहे किंवा कुठलेही चार्जेस नाही ठेवलेले. त्याच्यामुळं नाही का जर तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला नाही का तुम्ही एक लाईक करा जा आणि सबस्क्राईब करा जा. कारण की याच्यासाठी काय होतं शेतकरी मित्रांनो, तुम्ही लाईक करता आणि सबस्क्राईब करता याचे काही आम्हाला पैसे भेटत नाही. तुम्ही फक्त जो व्हिडिओ पाहता आमचा याच्यावरच नाही का चॅनलची पुढची प्रोसेस चालू असते आणि प्रोग्रेससाठी नाही का चॅनलला प्रमोटिंगसाठी नाही का तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ कदाचित आवडला तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, असेच आपण तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू या चॅनलच्या माध्यमातून. आणि बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या नाही का कमेंट पण येत आहे की तुम्ही खूप छान माहिती देता आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप गरजेचं आहे. नवीन शेतकऱ्यांना काही अंदाज नसतो टोमॅटो कधी लागवड करायची, केव्हा मार्केटमध्ये आला पाहिजे, तर याच्यासाठी खूप चांगलं काम करताय. तुमचं काम असंच सतत चालू राहू द्या. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला काही फायदा झाला आहे का त्याचावाला, तर हे पण तुम्ही नाही का नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला मी आता सध्या एक जी शेतकरी कर्नाटकचे आपले शेतकरी बांधव जे आहेत त्यांच्यासोबत नाही का बोलणं झालेलं आहे, तर ती तुम्हाला एक नाही का रेकॉर्डिंग ऐकवतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, जी कर्नाटकचे आपले शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्यासोबत वारंवार नाही का मी फोनवरती चर्चा करत असतो आणि तिकडला पण अंदाज घेऊन बाकीच्या राज्यांमध्ये काय आहे काय नाही, आपण कुठल्याही एका राज्याचा किंवा एका तालुक्याचा किंवा एका जिल्ह्याचा अंदाज सांगत नाही, तर आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे. आता मागच्या आठवड्यामध्ये मी नाशिक जिल्ह्यामध्ये पण माझा दौरा झाला होता. तिकडं जर बघितलं तर खूप अति प्रमाणामध्ये नाही का टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे आणि पुढचं अजून काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणारच आहे. पण 1-2 मिनिटाची फक्त आपण एवढी नाही का रेकॉर्डिंग नाही का ऐकू. मे अप्रैल जून जुलाई का हमारा साइड में दिल्ली का तुम्हारा महाराष्ट्र को आता माल
हाँ, वो शेड नेट डाल को इधर बनाता चल रहा है। 450 रुपए 15 केजी का कैरेट का। हाँ 15 किलो का। आर्यमान का 270 रुपए 15 हाँ केजी। 270 250। अच्छा अच्छा, तो 250 रुपए। हाँ 250। ये आपके इधर का माल कितने दिन तक चलेगा सर? सर इधर 365 डेज भी चलता है। हाँ क्या? हाँ सर इधर अभी प्लांटेशन बहुत चल रहे हैं। अच्छा, हाँ सर अभी आपको मालूम है ना मई अप्रैल जून जुलाई का हमारा साइड में दिल्ली का तुम्हारा महाराष्ट्र को आता माल। हाँ वो शेड नेट डाल को इधर बनाता। बराबर बराबर। हाँ इधर 365 डेज भी टमाटर चलता। हाँ सर बढ़िया बढ़िया। हाँ सर अभी कुछ आपने नया प्लांटेशन किया क्या सर? नया प्लांटेशन और 10 एकड़ को अभी रेडी कर रहे हैं सर। ऐसा है क्या? हाँ रेडी किया अभी डालता। बढ़िया है। हाँ सर ये जो अभी अपना प्लॉट चालू है, अभी ये कितना दिन तक चलेगा सर? अभी 1 महीना चलता। 1 महीना चलता है क्या? हाँ 1 महीना चलता। अभी 15 दिन हो रहे हैं। हाँ अभी 1 महीना चलता। अभी हमारे इधर का भी 1 महीने के बाद में चालू हो जाएगा ना, अगस्त का भी अभी। हाँ वो टाइम में हमारा खत्म होता। ये जो अगस्त का जो है ना, हमारा 10 अगस्त का है, कुछ 15 अगस्त का है, कुछ 20 अगस्त का है। ये भी 15 अक्टूबर से 20 अक्टूबर ये पीरियड में चालू हो जाएगा अभी। ऐसा क्या? वो नुकसान नहीं हो रहा है सर वो क्रॉप को? वो अभी है, लेकिन उसको अभी क्या है, अभी उसकी बांधने चालू है ना, वो बात से बांधते ना। हाँ वो छोटा है ना, वो छोटा है तो अभी उसमें जाता बट प्रॉब्लम नहीं होता। हार्वेस्टिंग चालू है जिसकी, हाँ हार्वेस्टिंग चालू है ना, उसको प्रॉब्लम होता है, उसको जल्दी प्रॉब्लम आ जाता है। हाँ करेक्ट लेकिन अभी बारिश भी तो थोड़ा लंबा बताया ना ये साल में। हमारे इधर तो अभी ये क्लाइमेट वाले जो है वो बता रहे हैं अभी 16 अक्टूबर तक बता रहे अभी 16। ऐसा सर 10 अक्टूबर से 16 अक्टूबर तक बता रहे अभी। 16 अक्टूबर तक। बाद में बारिश नहीं आता सर उधर? बाद में आता है लेकिन इतना नहीं, ऐसा बोले तो जो ऐसा लो प्रेशर का अगर क्लाइमेट अगर तैयार हो गया। अभी क्या रेट है सर आपका साइड? जिधर चल रहा है अभी 18 रुपए 20 रुपए केजी का चल रहा है। कम महीना सर? नहीं अभी थोड़ा सा ये 4-5 दिन से अच्छा रेट आ रहा है अभी। नहीं 20 रुपए बोल रहे तो कम है ना? हाँ 20 रुपए केजी बोले तो कम है। हाँ सर इधर ज्यादा है। क्वालिटी उतना अच्छा नहीं है ना सर, आपके इधर इतना क्वालिटी मेंटेन लेवल में ये एवरेजली 20 रुपए, वैसा 30 रुपीज पर है। आपका जो है ना वो भी चालू है 25-26 रुपए वन सुपर माल का चालू है अभी। लेकिन एवरेज 20 रुपए 18-20-22 रुपए ऐसा है अभी। ऐसा क्या? बढ़ेगा अभी थोड़ा अभी प्लॉट भी खत्म होने को है ना अभी। और 10 दिन ये रेट चलता सर। बाद में आपको जो लास्ट में जो है ना सर अच्छा रेट मिलेगा आपको लास्ट में 15 डेज में। हाँ सर बाद में ऐसा पड़ता मार्केट। अभी रेट बढ़ेगा ना तो आपके जो लास्ट आपके प्लॉट को लास्ट वाला जो माल है ना उसको अच्छा रेट मिलेगा अभी। हाँ सर अभी ये रेट चल रहे तो ठीक सर। अच्छा है। ये रेट चल रहे तो बस। आपके इधर बारिश नहीं है? नहीं सर हमारा साइड बारिश नहीं कुछ भी नहीं। अरे बाप रे। हाँ सर तो फिर अच्छा है आपका, तो अच्छा माल निकलेगा अभी टोमेटो का। डेली 900 1000 बॉक्स चल रहा है सर। अच्छा है, बढ़िया है। हाँ सर डेली 3,50,000 ऐसा हो रहा है। शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की रेकॉर्डिंग मध्ये जे आपले शेतकरी आहेत तर यांचं डेली 7-8 दिवसाच्या नंतर नाही का कॉल असतो त्यांचावाला, आणि आपल्या तिकडली परिस्थिती कशी आहे, त्यांच्या तिकडली कशी परिस्थिती आहे ही फोनवरती नाही का आमची कंटिन्यू नाही का चर्चा चालू असते। हेच शेतकरी म्हणून नाही मित्रांनो,
असे बरेचसे असंख्य शेतकरी जे आपल्याकडे डाटा आहे आणि बाहेरच्या जिल्ह्यातले जे राज्यातले शेतकरी जे आहेत तर ते आपल्या नाही का एक संपर्कात असतो. काय आपला त्यांचा परिचय नाही, फक्त एक फोनवरती परिचय आहे आणि ते काही आपल्या नातेचे नाही, काही नाही, फक्त एक आपलं शेतकरी बांधव म्हणून ह्या रिलेशनने ह्या संबंधाने नाही का त्यांचे आपले संबंध जे आहेत मित्रांनो हे जोडलेले आहे. एक निस्वार्थ आणि निरपेक्षच म्हणता येईल याला, की त्यांचं काय माझ्यापासून त्यांना काही असं आमचं व्यावहारिक काही घेणं देणं नाहीये, पण जे आपले विचार आहेत तर फक्त ह्या विचारांमुळं आणि जी माहिती जी आहे ते माहितीची देवाणघेवाण जी आहे याच्या आधारावर फक्त नाही का त्या शेतकऱ्यांचं आपलं नाही का संभाषण चालू असतं आणि आपले जे संबंध आहेत तर हे जोडले गेलेले आहे मित्रांनो. बघा म्हणजे त्यांनी मला कधी पाहिलेलं नाही, मी पण त्यांना पाहिलेलं नाही, पण तरी सुद्धा नाही का इतकं त्यांचं बोलणं ते ह्या गोष्टी इतक्या स्पष्ट असतात आणि एकदम फ्रेंडली नाही का ते आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या शेअर करत असतात. म्हणजे कोणी एवढं सांगत नाही मित्रांनो. हे शेतकरी जे आहेत तर यांचा आज रोजी 20 एकर टोमॅटो आहे आणि 20 एकर टोमॅटो त्यांचे दररोज कमीत कमी 900 ते 1000 कॅरेटचा तोडा आहे त्यांनी सांगितलं पण फोनवरती. आणि त्यांची जी पट्टी आहे तर दररोज त्यांची 3 ते 3.5 लाख रुपयाची नाही का दररोजची नाही का टोमॅटोची पैसे त्यांना येत आहेत शेतकरी मित्रांनो. आणि त्यांनी सांगितलं पण की आता त्यांना आणखीन एक 15 ते 20 दिवसामध्ये त्यांना 10 एकरची लागवड अजून करायची. म्हणजे तिकडं 10 एकर 20 एकर 30 एकर 40 एकर 50 एकर ह्या लागवडी कॉमन आहेत शेतकरी मित्रांनो. तिकडे काही असं एवढं विशेष वाटत नाही. आपल्याकडे एखाद्या शेतकऱ्याची 10-20 एकरची लागवड जर असली तर आपल्याला वाटतं अरे बापरे खूप प्रतिष्ठित शेतकरी, खूप मोठा शेतकरी, पण तिकडे काही नाही. हे क्षेत्र जास्त असल्यामुळं असतात तिकडे लागवडी. तर त्याच्यामुळं म्हणतो की आपल्या एकट्या महाराष्ट्रावरती किंवा नाशिक जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल किंवा पुणे जिल्ह्याचा काही भाग असेल याच्यावरती काही अवलंबून नसतं. जसं आता तुम्ही कांद्याच्या बाबतीत बघितलं की पूर्वी एक 10-15 वर्षापूर्वी जर आपण बघितलं तर कांद्याचं जागतिक लेवलचं जे मार्केट जर म्हटलं आपण तर आशिया खंडामधले लासलगाव हे मार्केट नाही का आशिया खंडातलं नंबर 1चं मार्केट आणि त्याच्यावरच सगळं चालायचं. पण आज महाराष्ट्रामध्ये जितका कांदा पिकतोय तितका अदर राज्यांमध्ये पण तेवढा पिकायला लागलाय. त्याच्यामुळे आता आपण हे असं गाफील राहून नाही चालणार, असं म्हणायचंच नाही की आपल्याकडेच पिकतंय, फक्त आपल्याकडेच येतंय, आपल्याशिवाय दुसरीकडे येत नाही असं नाही. आता काय झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून नाही का सगळं जग हुशार होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपणही तेवढं गाफील राहिलं नाही पाहिजे. आपण लागवडी ज्या आहेत आपल्या टोमॅटोच्या तर ह्या कुठेतरी आपल्या पण नाही का सीमित असल्या पाहिजे. कारण काय होतंय आपण जास्त क्षेत्र वाढवतोय आणि उत्पादन आपलं जे आहे तेवढंच भेटायचंय. मग क्षेत्र वाढवतोय त्याच्यामध्ये खर्च वाढतो, आपला खताचा औषधाचा मजुराचा खर्च वाढतो, तार बांबू असेल स्टील असेल ह्या सगळ्या गोष्टी वाढते आणि उत्पादनात घट येते आणि मग तिथं परिणामतः भावामध्ये पण कदाचित कमी भाव मिळाले आपल्याला तर तिथं अजून आपल्याला नाही का जास्त भाव राहिले तर चांगली गोष्ट आहे, चांगला पैसा होतो. पण भाव जर कमी राहिले ना तर तिथं शेतकरी मित्रांना खूप तोटा सहन करावा लागतो. तर ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो पुढचं जे आहे तर आपण चला आता आपला थोडंसं चर्चा जरा विषय जरा दुसरीकडे लांबतोय. तर दुसरीकडे न जाता आपला मेन मुद्दा काय आहे की 15 ऑक्टोबरच्या नंतर आपल्याला भाव कसे राहू शकतात ते तर आपण सांगणारच मित्रांनो. पण भाव वाढणार तर किती वाढणार आणि कमी राहतील तर किती राहू शकते आणि भाव वाढायचे जर संकेत आहे तर कशामुळं आणि कमी जर होत असेल तर कशामुळं थोडंसं याच्याबद्दल सविस्तर आपल्याला व्हिडिओ नाही का तुम्ही माहिती ऐकणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आपला व्हिडिओ आवडतात तर ते शेतकरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात, पण व्हिडिओला लाईक पण करतात आणि व्हिडिओ शेअर पण करतात. तर मित्रांनो भाव वाढायचं कारण असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला बघितलं तुम्ही की कर्नाटकचा टोमॅटो जो आहे हा 25 ते 30 दिवसामध्ये तो एंड होणार आहे. म्हणजे जसं आपल्याकडं ऑगस्टच्या लागवडी असतात का, जसं आपण पंचमीच्या नागपंचमीच्या लागवडी म्हणतो तसं आपल्या आधी त्यांच्याकडे नाही का एक 25 ते 30 दिवस नाही का आधीच्या लागवडी असतात. आता जो माल चालू आहे त्यांचा म्हणजे आपल्या नागपंचमीच्या ज्या लागवडी तर ह्या 1 महिन्याच्या नंतर चालू होणार आहे. पण त्यांच्या ज्या कर्नाटकच्या ज्या लागवडी असतात तर आपल्या आधी नागपंचमीच्या आधी त्यांचे नाही का एक टप्पा झालेला असतो. म्हणजे आपला जूनचा झाल्याच्या नंतर नाही का जसं जुलैमध्ये लागवड असते ना आपली एक 15-20 जुलैच्या दरम्यान त्यावेळेस त्यांच्याकडे खूप अति प्रमाणामध्ये नाही का ती लागवड होत असते. जसं आपण नागपंचमीला लावतो ना तसं त्यांच्याकडे खूप अति प्रमाणामध्ये नाही का ती लागवड होती आणि तो माल आता चालू आहे. तो 1 नंबर सुपर माल असल्यामुळं सगळ्या मार्केटला चालतो. तो आपल्या मालात तेवढी क्वालिटी नाही राहत. आता हे बघा आपल्याकडे सरासरी 20 ते 22 रुपयाचा किलोचा भाव चालू आहे आणि त्यांच्या तिकडं आज त्या मालाला भाव आहे कमीत कमी 30 रुपये. म्हणजे
400 ते 350 रुपये कॅरेटचे रेट त्यांना आहेत ना, जागेवर आज मिळत आहे. त्यांना 15 किलोचं कॅरेट असतं तिकडं, त्यांना 350 ते 400 रुपयाचं कॅरेटचं रेट चांगलं जागेवर मिळत आहे. आणि ते म्हणतात की भरपूर झाले बा आम्हाला, म्हणजे 350 ते 450 रुपये. आणि त्यांचं म्हणणं आहे बा विरांग झालं, अथर्व झालं, आर्यमान झालं, याला तिकडे पण थोडंसं रेट कमी, जसं आपल्याकडे नाशिक भागात जर आपण बघितलं तर तसे रेट त्याला पण नाही का तिकडे कमी आहेत. आणि त्यांचं म्हणणं आहे की हा 20 ते 25 दिवसापर्यंत आमचा माल चालेल, त्याच्यानंतर संपून जाईल तिकडला माल. मग त्याच्यानंतर काय होतं माहिती का, त्यांचा माल संपल्याच्या नंतर आपल्या मालाला इकडे डिमांड येते मित्रांनो. मग आता आपला माल कधी चालू होईल, तर आपला जवळपास आता पंचमीच्या ज्या लागवडी आहेत, तर पंचमीच्या वेळपासून 15 ते 20 दिवसापर्यंत लागवडी झालेल्या आहे. म्हणजे आपल्याकडे जवळपास 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत नाही का लागवडी झालेल्या आहे. काही 30 ऑगस्ट पर्यंत पण लागवडी झालेल्या आहेत, म्हणजे त्या उशिरा चालू होणार आहे. पण याच्यामध्ये एक अंदाज असा आहे शेतकरी मित्रांनो, ज्यांच्या 15 तारखेच्या नंतरच्या लागवडी, समजा 10 ऑगस्ट पासून ज्या लागवडी आहेत पुढं, तर त्यांना एक चांगले भाव नाही का भेटायचे या ठिकाणी नाही का संकेत आहे आणि खूप चान्सेस आहे. त्याचं कारण एक असं आहे की जो संभाजीनगर मधला जो माल चालू होता, आज रोजी संभाजीनगरमध्ये कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी नाही का टोमॅटो मार्केट चालू झालं होतं. कन्नडमध्ये बैरगाव फाटा पानपोई इथे पण एक मार्केट चालू होतं. त्याच्यानंतर देवगाव रंगारी, त्याच्यानंतर माळेवाडगाव आपलं लासूर स्टेशन जवळ माळेवाडगावला चालू होतं. त्याच्यानंतर एक गंगापूरमध्ये गवळी शिवरा म्हणून मार्केट आहे, तिथं पण टोमॅटोचं मार्केट चालू होतं. आणि एक कसबखेडा वेरूळ घोषणेश्वर जवळ जिथं आहेत ना, तिथं पण एक मार्केट चालू होतं. आणि बाकी जे छत्रपती संभाजीनगरला जाधव मंडीत असेल, कोण म्हणे अजून तिकडं करमाड साईडला पण एक मार्केट चालू झालं. तर हे एक 5-6 मार्केटच्या माध्यमातून मित्रांनो एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण, तर कमीत कमी सीझनमध्ये 1 ते 1.5 लाख कॅरेटची आवक नाही का डेली या ठिकाणी आपल्याला नाही का बघायला मिळत होती. म्हणजे 1 ते 1.5 लाख कॅरेट सर्व धरून कोणते मार्केटचे, आणि जे काही शेतकरी डायरेक्ट नाही का मंड्यांना माल टाकतात. म्हणजे काही शेतकऱ्यांचे डायरेक्ट गुजरातमध्ये सुरत झालं, इंदोर झालं, इकडं डायरेक्ट स्वतःच्या आयशर स्वतःच्या गाड्या असल्यामुळे ते काही इकडं मार्केटला आणत नाही, डायरेक्ट तिकडं बाहेरच्या मार्केटला नाही का त्या गाड्या पाठवत्या. असा एक अंदाज धरून 1 लाख ते 1.5 लाख कॅरेटचं नाही का मार्केट चालत होतं. पण आता काय झालं शेतकरी मित्रांनो, कन्नड तालुक्यामधल्या ज्या जूनच्या लागवडी, जून आणि जुलैच्या ज्या लागवडी, तर ह्या जवळपास संपत आलेल्या आहेत. म्हणजे आता जवळपास हे जवळपास 3 ते 4 मार्केट जे आहेत, तर हे एक येत्या 15 ते 20 दिवसामध्ये नाही का 100% हे मार्केट बंद होतील. म्हणजे का बरं बंद होतील, का इथं मालच नाही राहिला. आता माल नाही राहिल्यामुळं व्यापाऱ्यांना तिथं माल भेटत नाही, मग ते बाहेर चालले जाते. तर त्याच्यामुळं फक्त कन्नडमध्ये एकटं बैरगाव पानपोई फाट्यावरचं जे मार्केट आहे, तर हे 12 महिने चालू राहील. तिथं आवक सरासरी आपल्याला आता आवक कमी झाली, म्हणजे 4-5 हजार 7,000 कॅरेटची जास्तीत जास्त किती आवक झाली, तर 10,000 कॅरेटच्या वर तिथं आवक नाही का आपल्याला बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळं कन्नड आपला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला जो टोमॅटोचा माल होता, हा जवळपास नाही का संपुष्टात आलेला आहे, म्हणजे संपल्यातच जमा आहे. इथं फक्त लोकल मंडीला जो माल जाईल, जास्त लांब जाणार नाही, फक्त लोकल मंड्याचे पिकअप वगैरे भरून पाठवते व्यापारी, तर इतकाच माल राहील. इथले पण व्यापारी शक्यतो बाहेर नाही का जातील आता माल भरण्यासाठी. आणि आपण नारायणगाव साईडचं बी जर बघितलं, तर नारायणगावला पण नाही का कालच्या आवक जर बघितली आपण, तर नारायणगावला फक्त 20 ते 25 गाड्यांची नाही का आवक होती. नारायणगाव साईडला पण खूप माल, नारायणगाव प्रॉपर आता माल नाही राहिला एवढा. नारायणगावला पण आजूबाजूच्या गावांमधून 1-2 तालुक्यांमधून एक पिकअप येत होते, त्या ठिकाणी प्रॉपरचा माल राहिला नाही. माल फक्त राहिला आता नाशिकमधले जर आता मी मागच्याच आठवड्यामध्ये ज्यावेळेस नाशिकमध्ये गेलेलो होतो ना, तर नाशिकमध्ये बघितलं शेतकरी मित्रांनो, इतका टोमॅटो लागवड आहे, इतका खूप म्हणजे हायब्रिड लावलेला आहे तिकडं. आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ह्या 15 ते 20 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये त्यांचा पैसा पण नाही का असे जर भाव राहिले 400-500 रुपये कॅरेट, 300 रुपये कॅरेटच्या पुढं, तर त्या शेतकऱ्यांचं पण म्हणणं आहे का आम्हाला भरपूर पैसे होतील. टोमॅटो पण खूप चांगला आहे, पण भाव जे आहे तर असे स्थिर राहतील, 400-500 रुपये कॅरेट, 300 ते 500 रुपयाच्या दरम्यान अजून महिनाभर तरी नाही का हे भाव अशा पद्धतीने टिकून राहतील. पण 15 ऑक्टोबरच्या नंतर आहे ना शेतकरी मित्रांनो, 15 ऑक्टोबरच्या नंतर आपल्याला या ठिकाणी भावामध्ये थोडासा बदल या ठिकाणी दिसतं आपल्याला. कमीत कमी किलोला आपल्याला भाव जो आहे, तर हा 20 ते 25 रुपये किलोपासून तर पुन्हा एकदा नाही का 40 ते 50 रुपये किलोपर्यंत नाही का भाव जाण्याची शक्यता आहे, चान्सेस आहे. का बरं,
की जोपर्यंत आजूबाजूच्या राज्यांमधला माल जोपर्यंत चालू होत नाही, कारण काय ऑक्टोबरचा हा जो लॉट आहेत ना, एवढ्याच लॉटमध्ये भाव भेटल, पुढं काही भेटणार नाही. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे आम्हाला की इथून पुढे लागवडी करायला पाहिजे का, त्याला भेटेल का. काय होतं, आता परतीचा पाऊस संपल्याच्या नंतर काय होतं, बऱ्याचशा राज्यांमध्ये पण नाही का पाऊस थोडासा डाऊन होतो, आणि त्यावेळेस काय होतं माहिती का, हिवाळीच्या लागवडी आहे तर ह्या जवळपास प्रत्येक राज्यामध्ये नाही का लागवडी चालू असतात. आणि ज्या वेळेस प्रत्येक राज्यामध्ये लागवडी नाही का चालू होत्या, तिकडला माल जो चालू झाल्याच्या नंतर काय होतं, आपल्या मालाला थोडा उठाव कमी येतो. म्हणजे आपला ट्रान्सपोर्टिंग चार्जेस ह्या सगळ्या गोष्टी नाही का आपल्याला तिकडला त्यांचा लोकल माल चालू झाल्यावर त्यांना तो कमी दरामध्ये मार्केटपर्यंत उपलब्ध होतो ना. आपला मार्केट नाही का इथून, आपला माल जो आहे इथून तिथपर्यंत जायला खर्च राहतो, त्याच्यामुळे इकडला माल तिकडे जात नाही, आणि मग त्या कारणाने काय होतं, भाव डाऊन होतो. आणि नंतर मग पुन्हा आणखीन बँगलोरचं पण नाही का त्यांचं, आपला कर्नाटकचं पण नंतरच्या लागवडी होते ते पण चालू होऊन जातो. त्याच्यामुळं शक्यतो जे हिवाळी लागवडी करायची असेल कोणाला इथून पुढे शेतकरी मित्रांनी, तर शक्यतो कमी प्रमाणातच ठेवा. असेल आपल्याकडं तार, बांबू, स्टील सगळं घरचं असेल साहित्य तर निश्चित करा, पण जास्त प्रमाणात करू नका. कारण की हिवाळ्याच्या ज्या लागवडी आपण बऱ्याचशा बघितल्या की त्याला भावच कमी प्रमाणात असतो. लावा, पण जास्त अपेक्षा ठेवून लावू नका. कारण काय होतं, जास्त अपेक्षा ठेवून लावल्याच्या नंतर मग थोडीशी निराशा होऊन जाते आपल्यावली. तर कमीत कमी ऑक्टोबरमध्ये शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला बोललो की 15 ऑक्टोबर पासून नाही का एक 30 ऑक्टोबर पर्यंत आपल्याला एक 25 रुपये किलो पासून तर एक 40 ते 50 रुपये किलो पर्यंत भाव टोमॅटोला नाही का येण्याची शक्यता आहे. आणि परतीच्या पावसामुळे नुकसान चौकडेच खूप प्रमाणामध्ये होत आहे महाराष्ट्रामध्ये. तर प्रत्येक शेतकऱ्यांचे फोन येत आहे की आमच्याकडे पाऊस भरपूर प्रमाणात आहे, तुमच्याकडे कसं आहे. आमच्याकडे पण भरपूर प्रमाणामध्ये पाऊस आहे शेतकरी मित्रांनो. कन्नड तालुक्यामध्ये तर प्लॉट खराब होत आहे. काही ठिकाणी नदीकाठचे जे प्लॉट आहेत जास्त पाण्यामुळे नाही का तिथं अति प्रमाणात खराब होत आहे. त्याच्यानंतर पाऊस झाल्याच्या नंतर काय होतं, सकाळी सकाळी धुई येते, दिवस उगवण्याच्या आधी, ते पण शेतकऱ्यांना लक्षात येत नाही. कदाचित आपलं शेतात नाही जाणं झालं तर तुम्ही पण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात, तुमचा पण प्लॉट किती आहे आपल्याकडे टोमॅटोचा, आणि प्लॉटची परिस्थिती कशी, हे पण मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून नाही का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि जर आमचा व्हिडिओ जर खरोखरच तुम्हाला जर आवडला असेल तर आपले शेतकरी बांधव जे आहेत पुढचे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्यासाठी आम्ही अशीच नवीन नवीन माहिती नाही का जमा करून आपल्यापर्यंत नाही का घेऊन येण्याचा प्रयत्न करा जातो. आणि आपलं उद्दिष्ट हेच आहे का शेतकऱ्यांपर्यंत नाही का माहिती गेली पाहिजे. नवीन शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, नक्कीच जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल, आमची माहिती आवडली असेल तर आपल्या बांधवांपर्यंत शेअर करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.